हॅलो स्टुडंट्स, आपण बघत आहे वेव ऑप्टिक्स आणि वेव ऑप्टिक्समध्ये आपण या अगोदर डिस्कस केलेलं आहे रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन फिनॉमिनॉन ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ हायजन वेव्ह थिअरी. नाव आज आपल्याला बघायचं डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ on refractive index of medium. How wavelength of light depend upon the refractive index or the density of medium. Okay, आपल्याला माहित आहे refractive index of any medium is the ability of that medium to deviate a ray of light. Okay, कुठल्याही मीडियमवर इन्सिडेंट होणारा रे ऑफ लाईट कितीच्या अँगलनी त्या लाईटला तो मीडियम डेव्हिएट करू शकतो, त्या ॲबिलिटीला आपण त्या मीडियमचं काय म्हणू शकतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशावरून डिसाईड केला जातो, तर फर्स्ट ऑफ ऑल दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स अपॉन द डेन्सिटी ऑफ दॅट मीडियम. इफ द डेन्सिटी ऑफ मीडियम इज मोर देन दॅट मीडियम इज कन्सिडर्ड टू बी द डेन्सर मीडियम. ओके, आणि अशा मीडियमवर जर रे ऑफ लाईट इन्सिडेंट होत असेल तर रे ऑफ लाईट आपल्याला माहित आहे तेवढ्या जास्त अँगलनी काय होतो, डेव्हिएट होताना आपल्याला दिसतो. सपोज आपण कन्सिडर करत आहे लेट म्यू ए अँड म्यू बी विथ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ टू मीडियम ए अँड बी. ए आणि बी या दोन मीडियमचे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस आपण कन्सिडर करू म्यू ए अँड म्यू बी आहे. अँड इफ म्यू ए इज ग्रेटर दॅन म्यू बी then it implies density of medium A is more than density of medium B, and it decides what the deviation produced by medium A will always be greater than deviation produced by medium B. Okay, and as we know that if refractive index of medium A is more, then it also implies velocity of light in medium A is smaller than velocity of light in medium B. कारण आपण हायजन वेव्ह थिअरीमध्ये बघितलेलं आहे वेलॉसिटी ऑफ लाईट रेरर मीडियममध्ये जास्त राहते दॅन डेन्सर मीडियम. देअरफॉर हे सर्व आपल्याला सांगणार अबाउट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. नाव याच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर लाईटची वेवलेंथ कशी डिपेंड करत आहे तो टॉपिक थोडासा इथे आपल्याला डिस्कस करायचा इम्पॉर्टंट आहे, थोडंसं लक्ष द्या. सपोज आपण ॲझ्युम करत आहे एक प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस आपण घेत आहे अगेन एक्स वाय, की जो सरफेस दोन मीडियमला एकमेकांपासून डिवाइड करत आहे. एक्स वायच्या अभाव आपण सपोज रेरर मीडियम कन्सिडर करत आहे, तर एक्स वायच्या बिलो असणारा जो मीडियम आहे तो आपण सपोज कन्सिडर करू डेन्सर मीडियम आहे. ओके, लेट या मीडियम मध्ये लाईटची व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करू V1 आहे आणि या डेन्सर मीडियम मध्ये लाईटची व्हेलॉसिटी आपण ॲझ्युम करू सपोज V2 आहे. ओके, नाउ सपोज या प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस एक्स वाय वर दोन पॅरल रेज ऑफ लाईट इन्सिडेंट होत आहेत लाईक दिस. लेट द पॅरल रेज ऑफ लाईट आर कन्सिडर्ड टू बी पी अँड क्यू. आपल्याला माहिती आहे कुठलाही दोन पॅरल रेने बाउंड केलेली जी वेव्हफ्रंट असते ती कोणची राहते, प्लेन वेव्हफ्रंट. सपोज याच पी क्यू दोन पॅरल रेने बाउंड केलेली एक वेव्हफ्रंट आपण सपोज कन्सिडर केली ही आहे ए बी. ओके, नाउ ए बी याच वेव्हफ्रंट पासून लॅम्बडा म्हणजेच वेव्हलेंथ च्या डिस्टन्सवर एक दुसरी वेव्हफ्रंट आपण इथे कन्सिडर करू. सपोज लेट ती घेऊ आपण सी डी आहे. द डिस्टन्स बिटवीन दिस टू वेव्हफ्रंट इज कन्सिडर टू बी द वेव्हलेंथ ऑफ दिस लाईट. या लाईटची वेव्हलेंथ जी आहे लॅम्बडा 1 ती आपण कन्सिडर केली. दोन वेव्हफ्रंट मधलं काय आहे, डिस्टन्स आहे. अगेन एक तिसरी वेव्हफ्रंट पण इथे आपण ड्रॉ केलो. सपोज ती घेऊ आपण ई एफ. आणि आपल्याला माहित आहे या तिन्ही वेव्हफ्रंट एकमेकांपासून सेपरेट होत आहे बाय डिस्टन्स ऑफ वेव्हलेंथ. वेव्हलेंथ एवढ्या डिस्टन्सने या दोन्ही वेव्हफ्रंट एकमेकांपासून कशा आहेत आपण डिवाइड केलेला आहे. यांच्यामध्ये डिस्टन्स लॅम्बडा 1 आहे, यांच्यामध्ये डिस्टन्स लॅम्बडा 1 आहे. नाउ या वेव्हफ्रंट सायमल्टेनियसली मूव्ह होत आहे टुवर्ड्स द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके, लाईक दिस. आणि आपण बघितलं आहे की दिस वेव्हफ्रंट
or this ray of light gets refracted in second medium or denser medium like this. Okay. Now when, as we know that AB ही वेवफ्रंट जेव्हा प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेसवर इन्सिडेंट होत आहे, या वेवफ्रंटची आपल्याला रिफ्रॅक्ट होणारी वेवफ्रंट दिसणार ही आहे. सपोज ही आहे, या दुसऱ्या वेवफ्रंट रिफ्रॅक्ट होत आहे. आता आपल्याला माहित आहे डेन्सर मीडियम आहे, त्यामुळे या मीडियम मध्ये लाईटचा स्पीड कसा आहे, कमी, दॅट इज V2 स्मॉल आहे देन V1. ओके, इथे लक्ष द्या. आता आपल्याला माहित आहे, सपोज लेट आपण कन्सिडर करू ही जी वेव्ह ट्रॅव्हल करत आहे किंवा ह्या ज्या वेवफ्रंट ट्रॅव्हल करत आहे रेरर मीडियम मध्ये, या सर्व या वेव्हचा टाइम पिरियड आपण कन्सिडर करू कॅपिटल टी आहे. दॅट मीन्स कॅपिटल टी काय आहे, द टाइम टेकन फॉर दिस वेव्ह टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स इक्वल टू इट्स वेवलेंथ. म्हणजे मीडियम 1 मध्ये λ1 एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी या लाईटला लागणारा टाइम आपण कन्सिडर केला सपोज आहे टी. याचा अर्थ टी या टाइम मध्ये दोन वेव्ह मधलं डिस्टन्स किंवा वेव्ह किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे, λ1 एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे. नाव जेव्हा हीच वेवफ्रंट आपल्याला माहित आहे, या सर्व वेवफ्रंट जेव्हा मीडियम सेकंड मध्ये आपल्याला इन्सिडेंट किंवा डेन्सर मीडियम मध्ये आपल्याला ट्रान्समिट होताना दिसतात, तेव्हा आता त्यांच्यामध्ये त्यांचा जो स्पीड आहे तो किती होत आहे, V2. याचा अर्थ आपल्याला माहित आहे V2 च्या स्पीडने सेम कॅपिटल टी या टाइम मध्ये या मीडियम मध्ये पण या वेव्ह किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, या मीडियमच्या वेवलेंथ एवढं. जसं इथे बघा, आता लक्ष द्या इकडे, याच्यावर आपल्याला बघता येणार काय की सपोज ही AB वेवफ्रंट इन्सिडेंट झाली आणि ती ट्रान्समिट झाली मीडियम डेन्सर मीडियम मध्ये इथे आली. ओके, नाव आता ही वेवफ्रंट कितीच्या स्पीडने ट्रॅव्हल करत आहे, V2 च्या स्पीडने, जो स्लोअर आहे V1 पेक्षा. त्याच्यानंतर येणारी जी CD वेवफ्रंट आहे, ओके, ती CD वेवफ्रंट इथे अप्रोच होईल, जिचा स्पीड याच्यापेक्षा कसं राहील, जास्त. ही या मीडियम मध्ये स्लो जात आहे, सायमल्टेनियसली ही वेवफ्रंट या मीडियम मध्ये काय आहे, जास्त स्पीडने जात आहे. ओके, आणि जेव्हा ही वेवफ्रंट आपल्याला माहित आहे ट्रान्समिट होऊन या मीडियम मध्ये येईल, तेव्हा या दोघांमधलं डिस्टन्स आपोआप आपल्याला काय दिसेल, कमी झालेलं दिसेल. दॅट इज आपण कन्सिडर करू, सपोज इथे डिस्टन्स घेतलं आहे. म्हणजे सपोज ही जर AB वेवफ्रंट असेल तर त्याच इन्स्टंटला ही काय होणार, CD वेवफ्रंट होणार. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे इथे λ1, ते इथे गेल्यानंतर आता आपल्याला काय दिसेल, कमी होताना दिसत आहे, दॅट इज λ2. डिस्टन्स कमी होत आहे. म्हणजे इथे आपल्याला काय सांगताना दिसत आहे, लक्ष द्या इकडे, की जेव्हा एखादी वेवफ्रंट रेरर मीडियम मधून ट्रॅव्हल होत, जेव्हा एखादा रे ऑफ लाईट रेरर मीडियम मधून ट्रॅव्हल होत आहे आणि जर तो डेन्सर मीडियम मध्ये जात असेल, तर आपल्याला माहित आहे द सेपरेशन बिटवीन दिस वेवफ्रंट रिड्यूस होत आहे. आता या दोन वेवफ्रंट मधलं सेपरेशन जर रिड्यूस होत असेल तर ते अल्टिमेटली काय रिप्रेझेंट करत आहे, वेवलेंथला. त्यामुळे वेवलेंथ पण आपल्याला काय दिसते, इथे रिड्यूस होताना दिसत आहे. दॅट मीन्स जर हा मीडियम अजून आपण डेन्सर जर घेत असेल तर या मीडियम मध्ये लाईटचं स्पीड अजून काय होणार, कमी. त्यामुळे या दोन वेवफ्रंट मध्ये असणारं जे सेपरेशन आहे ते अगोदरच्या पेक्षा आता अजून काय होणार, कमी होणार. त्यामुळे विथ इन्क्रीजिंग डेन्सिटी ऑफ मीडियम और विथ इन्क्रीज इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, वेवलेंथ काय होत आहे, डिक्रीज होताना आपल्याला दिसत आहे. कळतंय? लक्ष द्या इकडे, पुन्हा काय सांगते आपण. आपल्याला माहित आहे की या दोन वेवफ्रंट आहे सपोज, ज्यांच्यामध्ये सेपरेशन आहे λ1. नाव या दोन वेवफ्रंट सायमल्टेनियसली मूव्ह होत आहे प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेसकडे. त्यातली जी पहिली वेवफ्रंट आहे ती जेव्हा या मीडियमला ट्रान्समिट करून या मीडियम मध्ये एंटर होईल, तेव्हा तिचा स्पीड हिच्यापेक्षा काय राहणार, कमी. ही जास्त स्पीडने येत आहे, ही हळू जात आहे. आणि जेव्हा या दोन्ही याला ट्रॅव्हल करतील तेव्हा त्यांच्यामधलं सेपरेशन इकडल्यापेक्षा इथे काय राहणार, कमी होणार. याचा अर्थ वेवलेंथ ऑफ लाईट आपल्याला काय दिसतं, इथे डिक्रीज होताना दिसत आहे when the transmission of light is taking place from rarer medium to the denser medium. ओके, लक्ष द्या इकडे काय सांगते आपण. आपल्याला माहित आहे की या मीडियम मध्ये टी या टाइम मध्ये वेव्ह ट्रॅव्हल करत आहे डिस्टन्स λ1, तर सेम कॅपिटल टी या टाइम मध्ये या मीडियम मध्ये ही वेव्ह डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे किती, λ2. का, कारण स्पीड इथे कमी आहे. मग यावरून आपल्याला इथे डिस्कस करता येणार दॅट देअरफॉर V1
इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे डिस्टन्स किती ट्रॅव्हल करत आहे लॅम्बडा वन आणि टाइम किती घेत आहे कॅपिटल टी. इन सेकंड मीडियम, फॉर द सेकंड मीडियम V2 विल बी इक्वल्स टू, इथे सेम डिस्टन्स दॅट इज लॅम्बडा टू एवढं डिस्टन्स सेम टाइम मध्ये आपल्याला ट्रॅव्हल होताना दिसत आहे, कारण स्पीड कमी होत आहे त्यामुळे अल्टिमेटली डिस्टन्स पण काय होणार, कमी होणार. ओके, आणि यावरून आपल्याला याचा रेशो घेता येईल दॅट इज V1 by V2 will be equal to TT cancel and it gives us lambda 1 by lambda 2. आता आपल्याला माहिती आहे velocity of light in medium 1 upon velocity of light in medium 2. The ratio of speed of light in a given pair of media represent refractive indices, relative refractive index between that pair of media. Therefore, V1 by V2 ला आपण refractive index च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. It is refractive index of second medium with respect to the medium first. आणि या फॉर्म्युलाने आपल्याला सांगता येणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिसाइड करतो व्हॉट मे बी द चेंज इन फ्रिक्वेन्सी वेवलेंथ ऑफ लाईट. वेवलेंथ ऑफ लाईट कशा प्रकारे चेंज होईल हे कोण डिसाइड करते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर जास्त असेल, आपल्याला माहित आहे डेन्सर, जर इफ मीडियम सेकंड हा जर डेन्सर असेल आणि जर फर्स्ट रेरर असेल, देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स will always be greater than 1, and in that case lambda 1 is greater than lambda 2. That means जर लाईटचं ट्रान्समिशन रेरर टू डेन्सर असेल, ओके, रेरर टू डेन्सर जर असेल तर वेवलेंथ ऑफ लाईट आपल्याला काय दिसते, डिक्रीज होताना दिसत आहे. आणि या उलट आपल्याला माहित आहे इफ मीडियम 2 जर रेरर असेल ऍज कम्पेअर टू मीडियम फर्स्ट की जो आपण डेन्सर कन्सिडर करत आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज लेस दॅन 1, आणि त्या केसमध्ये लॅम्बडा 1 इज लेस दॅन लॅम्बडा 2. म्हणजे जर लाईटचं ट्रान्समिशन होत असेल डेन्सर टू रेरर, तर अशा वेळेस वेवलेंथ ऑफ लाईट आपल्याला काय दिसते, इन्क्रीज होताना दिसत आहे. ओके, या इक्वेशनवरून आपल्याला सांगता येणार दॅट वेवलेंथ ऑफ लाईट कितीने चेंज होईल हे कोण डिसाइड करू शकते, तर त्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अल्टिमेटली डेन्सिटी. Okay, this is the dependence of wavelength on refractive index. Now याला अजून डिटेल मध्ये आपल्याला थोडंसं बघता येईल फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये. ओके, इथे आपण डिस्कस केलेलं आहे. आपल्याला माहित आहे वी नो रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ काय आहे, V इक्वल्स टू n लॅम्बडा. ओके, नाउ हेच इक्वेशन आपण अप्लाय करू. फॉर इन दिस केस वी हॅव V1 इक्वल्स टू n1 लॅम्बडा 1 वेअर n1 इज कन्सिडर्ड टू बी फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इन मीडियम 1 आणि n2 आपण कन्सिडर करू सेकंड मीडियम मध्ये लाईटची फ्रिक्वेन्सी. देअरफॉर अगेन आपल्याला इथे येणार V2 इक्वल्स टू n2 लॅम्बडा 2. नाउ याला आपण करू डिवाइड. देअरफॉर वी हॅव V1 बाय V2 इक्वल टू n1 by n2 multiplied by lambda 1 by lambda 2. Okay, now यालाच आपण लिहिणार n1 by n2 equals to, याला आपण इकडे ट्रान्सफर करू, दॅट इज V1 by V2 into lambda 2 by lambda 1. आणि आपल्याला माहिती आहे lambda 1 by lambda 2 equals to V1 by V2. therefore हे काय होणार, cancels and it gives us 1. therefore n1 equals to काय मिळतं आपल्याला, n2. That means whenever the transmission of light is taking place in between two media, frequency of light change होता है का, नहीं, but काय change होता है, wavelength change होता है. That means frequency does not depends upon refractive index, but wavelength of light depends upon the refractive index. त्यामुळे जेव्हा एखादा रे ऑफ लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो तेव्हा त्या लाईटच्या कुठल्या कुठल्या क्वांटिटीमध्ये चेंजेस होतील, तर फर्स्ट ऑफ ऑल त्याचा स्पीड चेंज होणार. सेकंड, आपल्याला माहिती आहे लाईटची वेवलेंथ चेंज होणार, पण त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होणार का, नाही. आलं लक्षात. दिस इज द डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा टॉपिक तुमच्या लक्षात आला असेल. फर्दर रिवाइज करू, 2 मिनिटं लक्ष द्या इकडे पुन्हा. सपोज ए बी आणि सी डी या दोन वेवफ्रंट मधलं सेपरेशन आहे लॅम्बडा 1 की जे
या लाईटची काय आहे, या मीडियम मधली वेव्हलेंग्थ आहे. ओके, नाव लॅम्बडा 1 एवढं डिस्टन्स या लाईटला ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाइम जर कॅपिटल टी असेल, तर या लाईटचा या मीडियम मधला स्पीड आपण इथे साहजिक आहे लिहू शकतो v1, की जो इक्वल्स टू राहील लॅम्बडा 1/t. बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे की जेव्हा ही वेव्हफ्रंट एबी वेव्हफ्रंट सुरुवातीला या मीडियमला ट्रान्समिट करून सेकंड मीडियम मध्ये जात आहे, की ज्या मीडियम मध्ये लाईटचा स्पीड कमी होत आहे, त्यामुळे ही वेव्हफ्रंट इथे स्लो जाणार. आणि जेव्हा ही वेव्हफ्रंट या मीडियम मध्येच आहे तेव्हा ती फास्टर मूव्ह होत आहे, त्यामुळे ही स्लो जात आहे, हिच्या मागून फास्ट आली. त्यामुळे साहजिक आहे जेव्हा दोन्ही वेव्हफ्रंट या मीडियम मध्ये येतील तेव्हा त्यांच्यामधलं सेपरेशन इकडल्यापेक्षा इथे काय राहील, कमी राहील. आणि त्या सेपरेशनलाच आपण काय म्हणतो, त्या वेव्हची वेव्हलेंग्थ. त्यामुळे ड्यू टू ट्रान्समिशन ऑफ मीडियम, ओके, वेव्हलेंग्थ काय होता आहे, इथे चेंज होत आहे. आणि ही वेव्हलेंग्थ चेंज करणारा फॅक्टर काय आहे, त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दिस इज हाऊ वेव्हलेंग्थ, चेंज इन वेव्हलेंग्थ डिपेंड्स अपॉन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. ओके, नाव आपल्याला माहित आहे फ्रिक्वेन्सी कधी चेंज होते का, नाही. ओके, त्यामुळे जेव्हा ही लाईटचं रिफ्रॅक्शन होते तेव्हा लाईटचा स्पीड चेंज होतो, लाईटची वेव्हलेंग्थ चेंज होते, पण त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होते का, नाही. का, बिकॉज फ्रिक्वेन्सी इज रिलेटेड टू द सोर्स ऑफ लाईट. जोपर्यंत लाईटचा सोर्स कायम आहे, कॉन्स्टंट आहे, तोपर्यंत त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी ही ऑलवेज काय राहते, कॉन्स्टंट. व्हॉट एव्हर मे बी द चेंजेस इन मीडियम, त्यांच्या मीडियममध्ये काहीही चेंजेस होत राहो, सोर्स जर कायम असेल तर त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी पण काय राहते, ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, कळलं सगळ्यांना हा टॉपिक? थँक्यू.